ज्येष्ठ गौरीची ही कथा वाचल्याने संसारात होते भरभराट, आयुष्यात येते सुख समृद्धी, देवाची होते कृपा. गणपती पाठोपाठ लगेच गौराई घरी येतात. गौराईचे स्वागत सर्वजण मोठ्या थाटामाटात करतात. काही ठिकाणी एक गौरी असते तर काही ठिकाणी 2 गौराई जोडीने येतात. त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी असे म्हटले जाते. मात्र तुम्हाला या ज्येष्ठ गौरीची कथा काय आहे हे माहीत आहे का? ज्येष्ठ गौरीने एका गरीब ब्राह्मणाला कसे सुख दिले, धन दिले व त्यांच्या संसाराला भरभराट दिली हे जाणून घ्यायचे असेल तर मी ही कथा सांगते. आटपाट नगर होते. तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौराई आणल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घाटल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणेल. मुलं तिथून उठली. वडिलांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल. बाबांना घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. त्याला दुःख झाले. सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळाच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला आणि संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याला कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं सर्व कहाणी सांगितली. म्हातारीनं त्याला बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. ही पाहुणी कोण म्हणून विचारलं. नवऱ्यानं रस्त्यात आजी भेटली म्हणून सांगितलं. बायको आत गेली आणि आंबिळा करता कण्या पाहू लागली. एक मडकं कण्यांनी भरलेलं तिच्या दृष्टीत पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. मग तिने पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सर्वजण आनंदात झोपले. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग. असं म्हणत घावन घाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नकोस. रडगाणं काही गाऊ नकोस. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं त्यानं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खूट पूर. तितक्यांना दावी भान. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील. तुझ्या गोठा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी आजीला खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मला आता पोचकी कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचकी कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठ गौरी म्हणतात ती मीच आहे. मला आज पोचकी कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढव असा काही उपाय सांग. गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठात टाक. असं केलंस म्हणजे कधी काही कमी पडणार नाही. संसारात भरभराट होईल.
ब्राह्मणानं मग तिची पूजा केली. गौर आणली, प्रसन्न झाली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, पाण्यात धुवावे, ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सव्वासिनीची ओटी भरावी, जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावे, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतसंपत्ती मिळेल. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 अंतरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी. सुफळ संपूर्णम. धन्यवाद.